संप मागे घेण्यासाठी मोठं सेटिंग आणि देवाणघेवाण झाल्याचे आरोप महाराष्ट्र किसान सभेनं कर कमिटीवरती केलेले आहेत आणि याच्यामध्ये जयाजी सूर्यवंशी आणि इतर हे सूर्याजी पिसाळ असल्याचा थेट आरोप देखील या पत्रकार परिषदेत करण्यात आलेला आहे। सगळ्या घटकांना चर्चेत सहभागी करून घेतलं नाही असं देखील या किसान सभेच्या पत्रकार परिषदेत थेट आरोप करण्यात आले। आणि मुख्यमंत्र्यांसोबत काल जी बैठक झाली या बैठकीला ज्यांनी हजेरी लावली ते जयाजी सूर्यवंशी आता आपल्या सोबत आहेत। जयाजी, तुमच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र किसान सभेकडून, काय उत्तर आहे तुमच्याकडे? मुळात ज्यांनी आरोप केलेले आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे। त्यांना जयाजी सूर्यवंशीबद्दल काही माहिती नाहीये, कारण ही जी चळवळ उभा केलेली आहे ती जयाजी सूर्यवंशीने त्यांच्या सहकार्याने केलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यामध्ये मी उन्हातानामध्ये महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये फिरतोय, याच्याबद्दल कोणाला त्याच्याबद्दल काही वाटलेलं नाही आहे। कारण माझी प्रामाणिक इच्छा आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, माझ्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये जो आत्महत्येचं सत्र चाललंय ते थांबलं पाहिजे। या प्रकारच्या प्रामाणिकपणासाठी मी गेल्या 10 वर्ष सातत्याने काम करतोय आणि 24 तास मी काम करणारा एकमेव महाराष्ट्रातला कार्यकर्ता आहे। परंतु काल जो आम्ही या ठिकाणी कोर कमिटीची बैठक मुंबईमध्ये झाली, आम्हाला असं वाटलं की सध्या आपण 2 पावलं पाठीमागे आल्यानंतर पुन्हा काही निर्णयाप्रत आलं पाहिजे, काही गोष्टी मान्य करून घेतल्या पाहिजेत। दुधाचा विषय, दुधाचा भाववाढीच्या संदर्भामध्ये 20 दिवसानंतर दुधाचे भाव वाढणार आहेत, विजेचे बिल माफ होणार आहे, त्याच्यामध्ये शेतीचे लाईटच्या संदर्भातले काही विषय आहेत, जो जेनेरिक औषधांचं जे जेनेरिक औषध आहेत तसे शेतकऱ्यांना जेनेरिक पद्धतीचे औषध मिळाले पाहिजेत। काल ज्या मोरे नावाचा शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्याला पैसे मिळाले पाहिजेत। आत्तापर्यंत संपामध्ये ज्यांच्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेतले गेले पाहिजेत। ह्या इतर मागण्यांच्या बरोबरच सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की कर्जमाफी झाली पाहिजे, या विषयाच्या बद्दल आम्ही या ठिकाणी आलो होतो। खरं तर आम्हाला काल संप मागे जर घ्यायचा असता तर आम्ही पुणतांब्यामध्ये 5 बंद महाराष्ट्राची हाक दिली नसती, 6 बंदला सरकारी कार्यालयाला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला नसता आणि 7 तारखेला संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचे घरांना कुलप लावण्याचे, त्यांच्या कार्यालयाला कुलप लावण्याचे, त्यांच्या दारात निदर्शन करण्याचा निर्णय घेतला नसता। म्हणून आज कुणी कोणावर आरोप करायचे, बेछुटे आरोप करायचे। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला आरोप करायचा अधिकार आहे, पण जयाजी सूर्यवंशी एक व्यक्ती आहे की सातत्याने गेल्या 3 वर्षापासून एकदाही घरी झोपली नाही, सातत्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये जाऊन पोहोचलेले, त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्या मुलींचे लग्न करून दिलेत, त्यांच्या मुलांची शाळेची व्यवस्था केली आहे। हे जे माझ्यावर बेछूट आरोप करतात त्यांनी स्वतःचा आत्मविश्लेषण केलं पाहिजे। काही चळवळी केल्या म्हणजे काय असं काय होत नाही, पत्रकबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठे होत नाहीत, पण वास्तवामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये जाण्याचं काम जयाजी सूर्यवंशीने केलंय। आणि जयाजी सूर्यवंशी आता जे बोलतायत जयाजी सूर्यवंशी सेटिंग झाले, अनेक गंभीर आरोप होत आहेत जयाजी की तुम्ही मोठं सेटिंग लावलं, तुम्ही सदाभाऊ खोत यांच्या घरी जेवलात, त्यांच्या घरी राहिलात, भाजपसोबत तुमची सेटिंग आहे असा गंभीर आरोप तुमच्यावरती केला जातो। माझा जाहीर या ठिकाणी आलो, मी आपल्या चॅनल औरंगाबादच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी आलेलो आहे। आपल्या एबीपीच्या मागच्या मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाणांना मी आपल्या चॅनलच्या वेळेस चळोकी फॉलो करून सोडलं होतं आणि माझी एवढी जहरीली टीका भारतीय जनता पक्षात करणारा कार्यकर्ता कोणी नाहीये। त्यामुळे जो सेटिंग करण्याचा आरोप आहे तो अत्यंत निराधार आहे, तो सिद्ध करून दाखवा। त्यांनी जर तो सिद्ध केला तर मला उद्या तुम्ही फाशी जरी दिली, सार्वजनिक फाशी, तर ती मी घेण्याची तयारी करतो, एवढं मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो। आणि ज्यांचा आरोप माझ्यावर आहे, खरं तर सदाभाऊ खोत माझे मित्र आहेत, शेतकरी चळवळीतले सगळे कार्यकर्ते मित्र आहेत। मध्यंतरी पाशा पाटलांचं मुलाचं लग्न झालं, त्या लग्नाला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते होते। म्हणजे तुम्ही चळवळीतून बाजूला गेले म्हणजे कोणी कोणाचा दुश्मन होत नाही। शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकाचे कायम मित्र होते, म्हणून असं कुठे समजायचं कारण नाहीये की आम्ही छोटे कार्यकर्ते आमच्यावर गंभीर आरोप करावेत। आम्हाला काहीतरी इज्जत आहे, आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून चळवळ करतो, आम्ही कोणाच्या दलाली बिलाली घेत नाही किंवा कोणाचे भाडे करू नयेत, किंवा कोणाचे आम्ही दलाल बिल, आमच्याला ती गरज नाहीये। मी चांगला शेतकरी आहे, चांगल्या प्रकारचं उत्पादन करतो आणि माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या भरोश्यावर मी जगतो। त्यामुळे हे जे आरोप आहेत त्यांनी पाठीमागे घेतले पाहिजे। जयाजी, तुमची बाजू आम्हाला समजते आहे, मात्र जे तुमच्यावरती आरोप होत आहेत की तुम्ही मंत्र्यांच्या घरी जेवलात, त्यांच्या घरी झोपलात, ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? बिलकुल नाहीये। सकाळी 5 वाजता बैठक संपली आणि मला त्या ठिकाणी बैठकीनंतर मला सदाभाऊंना सांगायचं होतं की मुख्यमंत्र्यांनी जो काय निर्णय झालेला आहे त्याचं मला पत्र पाहिजे, आणि म्हणून मी सदाभाऊच्या दारामध्ये बसलेलो होतो, घरामध्ये पण नव्हतो मी, मी रात्रभर झोपलेलो नव्हतो। दारामध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी IBN लोकमतचे रिपोर्टर आले आणि मी बसल्यानंतर माझी त्या ठिकाणी मुलाखत घेतली। मला जर असं काही माहिती असतं की IBNचे रिपोर्टर येणार आहेत आणि माझ्या मनामध्ये काही पापच नाहीये, त्यामुळे तो म्हणायचं काही कारण नाही। आणि मैत्री हा एक वेगळा विषय, राजकारण हा वेगळा विषय। कोणाच्या डोळ्यामध्ये जर ते सगळं तुम्हाला संतांची झाना दिसत असेल त्याला काही माझा पर्याय नाहीये, तुम्हाला जसं वाटेल तुम्ही पाहू शकता।
पण जयाजी, दुसराही असा मोठा आरोप होतोय की ज्या मागण्यांसाठी हा सगळा शेतकऱ्यांचा संप करण्यात आला त्यातली एकही मागणी आहे ती पूर्ण करण्यात आलेली नाहीये, तरी देखील हा संप तुम्ही मागे घेण्याची घोषणा केली असाही आरोप होतोय. ऐकून घ्या, जयाजी सूर्यवंशीने ती काही घोषणा मागे घेण्याची केलेली नाहीये. जयाजी काही ते एकटे बैठकीला नव्हता. आमची जी काही कोर कमिटी होती, समन्वय समिती होती, त्यातले 12 सदस्य त्या बैठकीला होते 21 पैकी. सगळ्यांना ऐन वेळेस तो काय फोन देता आला नाही. दुर्दैवाने त्यामुळे ती बैठकीमध्ये सगळे लोक उपस्थित नव्हते. नवले नावाचे ग्रहस्थ जे आहेत ते कोर कमिटीमध्ये नव्हते, आमच्या चळवळीमध्ये नव्हते, आमच्यावर कधी नव्हते. ते अचानक आले तरी आम्ही त्यांना काही विरोध केला नाही, कारण ही चळवळ काय आमची एकट्याची नाही, ही सर्वांची चळवळ आहे. सर्व शेतकरी त्याच्यामध्ये उभं राहू शकतात, सर्व पक्षाचे लोक याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. तसं जर काय असतं तर आम्ही नवलेंना आमच्याबरोबर नेलं नसतं किंवा त्यांना तिथं आतमध्ये येऊ दिलं नसतं. आमच्या मनामध्ये काही काळबेर नाहीये. आणि तसं जर असतं तर 5 मेचा महाराष्ट्र बंद आम्ही डिक्लेअर केला नसता. पण जयाजी तुम्ही हे सगळं स्पष्टीकरण देताय. या ज्या महाराष्ट्र किसान सभेचे जे नवले आहेत, ढवळे आहेत, ते तुमच्यावरती गंभीर असे आरोप करतायत सेटिंगचे. मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांचे नेते म्हणून तिथे तुम्ही गेलात, मात्र मंत्र्यांचा तुम्ही पाहुणचार घेतलात असा देखील तुमच्यावरती आरोप करतायत ते. मुळात तुम्ही काय आरोप करायचे, मी काय तुमच्या तोंडाला हात लावू शकत नाही. आणि तुम्हाला लोकशाहीने तुम्हाला भरमसाठ आरोप करायचे अधिकार दिलेले आहेत. कुठल्या प्रकारची शाहीनिशा न करता एखादा कार्यकर्ता एखाद्या मंत्र्याच्या घरी गेला नुसता 2 मिनिटांसाठी म्हणून जर त्याच्यावर तो आरोप होणार असेल तर मग उद्या मंत्र्यांना भेटणं सुद्धा उद्या अवघड होणार आहे. मला मंत्रालयामध्ये सुद्धा इथं मुंबईमध्ये येणं अवघड होणार आहे. मी आपल्याला नम्रपूर्वक या ठिकाणी सांगतो की मुख्यमंत्र्यांची माझी दुसरी भेट होती. सदाभाऊ तो माझ्या घरी येतात. माझे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना, सर्व राजकीय पक्षाचे लोक औरंगाबाद येथील माझ्या निवासस्थानी जेवणासाठी येतात. म्हणजे याचा असा अर्थ नव्हे की जयाजी सूर्यवंशीचे सगळ्याबरोबर संबंध आहेत. त्यामुळे हे जे निराधार आहे, माझ्याबरोबर काल शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे सरचिटणीस शांताबाबू कुंजीर बरोबर होते. भूमाता ब्रिगेडच्या ॲडव्होकेट सातव होत्या. शेतकरी संघटनेच्या नीता, शेतकरी संघटनेच्या सीमा नरोडे होत्या. सतीश, काँग्रेसचे सतीश कानवडे होते. राष्ट्रवादीचे सर्जेराव जाधव होते. त्यामुळे ही सगळी मंडळी माझ्याबरोबर होती. या कोर कमिटीमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराला मांडणारे लोक होते. त्यामुळे जयाजी सूर्यवंशी त्याच्यामध्ये एकत्र नाहीये. जयाजी सूर्यवंशी एक नामधारी आहे. जयाजी, हेच अजित नवले नंतर अशोक ढवळे आहेत जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या महाराष्ट्र किसान सभेचे, ते तुम्हाला विलन का ठरवतायत मग? हे बघा, तुम्ही काय ठरवायचं, कुणी कसं विलन ठरवायचं त्याने ठरवायचं. आता सगळ्यात मोठं जे पोटात दुखणं आलेलं बऱ्याच जणांच्या की संघर्ष यात्रा निघाली आम्हाला विचारलं नाही, दुसरी आत्मक्लेश यात्रा निघाली आम्हाला विचारलं नाही, आसूड यात्रा निघाली आम्हाला विचारलं नाही. मग मुख्यमंत्री जयाजी सूर्यवंशी हा कोण लागून गेला की त्याला तुम्ही विचारलं, त्याला एवढं महत्व दिलं पाहिजे? खरं तर मला महत्व देण्याची काही गरज नाही. मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे. मला असं वाटत होतं की हा संप किती दिवस ताणायचा. आम्ही हा संप स्थगित केलाय, हा संप रद्द केलेला नव्हता. काही काळ आपण थांबून जरा विश्रांती घ्यावी, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी रस्त्यावर गाड्या लुटण्याचे कार्यक्रम झाले. माझ्यासमोर नेवासा फाट्यावर, नेवाशाच्या जवळ अख्खी साखरेची ट्रक काही गुंड लोक लुटत असताना मी पाहिली. मी त्यांना उतरून थांबण्याचा प्रयत्न केला, ते माझ्या अंगावर धावून आले. आणि यासारख्या घटना महाराष्ट्राच्या चळवळीसारख्या लांछनापद गोष्ट होणार असेल तर आपण काही दिवस थांबावं, पुढं जावं. आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज लढाई करताना अनेक वेळा तह केलेले आहेत, अनेक वेळा माघार घेतलेली आहे. माघार घेणं म्हणजे भूमिका आणि तुमची बाजू आम्हाला पूर्णपणे कळलेली आहे. जिथून या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली पुणतांबा, तिथे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्यासोबत आहेत काही शेतकऱ्यांसोबत. त्यांची भूमिका देखील आपण जाणून घेऊयात. कृष्णा, माझ्यासोबत काही लोक आहेत. आज त्यांना संभ्रम आहे की नेमकं कोर कमिटीमध्ये जे लोक गेले होते त्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असं यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आज कोर कमिटीचा जो निर्णय झाला त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांची काय भूमिका आहे? त्यांनी काहीतरी दबाव, शेतकरी राजकारणाचा दबाव आणून त्यांनी ते राजकारणाचा दबाव खाली ते दडपायचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही शेतकरी संप माग घेणार नाही. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी संप माग घेतला, शेतकऱ्यांनी संप कुठलाही माग घेतलेला नाहीये. संप हा चालूच राहणार. शेतकऱ्याचा 7-12 सरसकट कोरा होईपर्यंत शेतकऱ्याचा संप कायम स्वरूपी चालूच राहणार आहे. कुणी मिटवला संप? तुमचं काय म्हणणं आहे? संप मिटवलाच नाहीये. ते कोर कमिटी गेली होती तिथं, त्यांनी फक्त सांगितलं रात्री बेरात्री का संप मिटला, मागे घेतला. पण संप मिटलेला नाही, अजून मागे घेतलेला नाही संप. ठीक आहे. जयाजी सूर्यवंशी हे सगळं ऐकताय, तुमचा रोष आहे, तुमचा काय प्रश्न आहे त्यांना? माझा जयाजी सूर्यवंशी यांना अशी विचारणा आहे की जब आपण संप जो पुलतांब्यातनं चालू केला होता, हा संप मुंबईत न मिटवता पुलतांब्यात मिटवण्यात यायला पाहिजे होता. अशा प्रकारचं काळबेरं आपण करून संप मुंबईत मिटवला. अशा सर्व शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आपल्याबद्दल आहे आणि हा संप असाच पुढे चालू राहील असं मी सगळं. तुम्हाला काय विचारायचंय जयाजींना?
संप हा मिटलेला नाहीये. त्यांना काय विचारायचं आहे? मला जयाजींना एक प्रश्न विचारायचा आहे की जयाजींनी पूर्ण शेतकऱ्यांचा, पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे. ते काल तुमच्या माध्यमातून इथं आव्हान देऊन गेले होते की आम्ही पुणतांब्यात येऊन हा संप उद्या मिटवू, आणि त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. रात्री तिथं परस्पर जाहीर केलं. त्यांनी इथं येऊन आज निर्णय घ्यायला पाहिजे होता. त्यांचा जो निर्णय असता तो शेतकऱ्यांनी मान्य केला असता, पण त्यांनी तो कोणत्या तरी दडपणाला बळी पडून तो निर्णय घेतलेला आहे, आणि तो तिथं जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांचा तीव्र संताप झालेला आहे. निश्चितच संताप आहे, आणि हे सगळे प्रश्न आहेत या सामान्य शेतकऱ्यांनी जिथून हा मोर्चा जो आहे जो आंदोलन जिथून सुरू झालं तिथल्या शेतकऱ्यांचा. रेश्मा, निश्चितच कृष्णा, तू आपल्यासोबत राहा. जयाजींकडून उत्तर घ्यायचं. जयाजी, शेतकऱ्यांचे गंभीर आरोप आहेत तुमच्यावरती, काय उत्तर आहे यावरती? खरं तर शेतकऱ्यांचे आरोप साहजिक आहेत. शेतकरी माझ्यावर प्रेम करतात, आणि शेतकऱ्याचं दुखणं आहे की महाराष्ट्रातील सर्व तमाम शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, आणि त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यांच्या भूमिकेपासून मी अजिबात बाजूला गेलेलो नाही आहे. कारण मी आपल्याला आदरपूर्वक सांगतो, खरं तर मी ज्यावेळेस आता कृष्णा केंडेला माहिती आहे की मी 18 घंटे 19 घंटे शेतकऱ्यांसाठी काम करत असतो. मी माझा स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. मी आत्ता मराठवाडा विदर्भामध्ये 40,000 रुपयाचं डिझेल माझ्या गाडीत टाकलं. त्यामुळे याच्यावर आपल्या लक्षात आलं पाहिजे की मी किती फिरलो असेल मराठवाडा विदर्भामध्ये. माझी प्रामाणिक इच्छा आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. खरं तर कालच्या बाबतीमध्ये तुमची जी भूमिका आहे ती अत्यंत रास्त आहे की खरं तर पुणतांब्यामध्ये येऊन आम्ही ते जाहीर करणं गरजेचं होतं, पण आम्हाला काही आमची जरा थोडीशी गफलत झाली आणि आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय जाहीर केला. खरं तर मी आपली सर्वांची या ठिकाणी जाहीर माफी मागतो. आणि आत्ता जरी आम्ही संप मागे घेतला, म्हणजे मागे नाही घेतला, मी स्थगित ठेवलेला आहे, तो आम्ही परत कधी चालू करू शकतो. आणि त्या संदर्भामध्ये मी आपल्याला आश्वासन देतो की मी उद्या औरंगाबादमध्ये सर्व समन्वय समितीची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा नव्याने नवा विचार आणि नवी साथ आपल्याबरोबर आणेल. जोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर असाल तोपर्यंत मी तुमच्याबरोबर असेल, ही मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. तेव्हा कृष्णा, जयाजी सूर्यवंशी यांचं म्हणणं तू ऐकलेलं आहेस. आता या सगळ्या म्हणण्यावरती शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया की सूर्यवंशी असं म्हणतायत की उद्या आम्ही पुन्हा मीटिंग घेणार आहोत, आणि आम्ही संप स्थगित केला आहे, आम्ही संप मागे नाही घेतला. मला ते ज्येष्ठ आहेत, मला त्यांच्याविषयी अपशब्द वापरायचे नाही. मी सर्वप्रथम त्यांना अगोदर आवाहन करतो, त्यांनी सगळ्यात पहिले महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. आणि आज मीटिंग घेणार आहे, उद्या मीटिंग घेणार आहे, आम्ही काही जाहीर केलं नाही. शेतकऱ्यांचा संप हा काय पोरखेळ आहे का जयाजीराव? मला एक सांगा, तुम्ही एवढ्या मोठ्या स्वरूपात हा संप तीव्र स्वरूपात सुरू झालेला आहे, आणि आपण अशा पद्धतीनं स्टेटमेंट करता, एकदा मीडियामध्ये बसून वेगळं स्टेटमेंट करता, एकदा जनतेत आल्यानंतर वेगळं स्टेटमेंट करता, आणि मुख्यमंत्र्याबरोबर गेल्यानंतर वेगळं स्टेटमेंट करता. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीचा तुमचा हा स्वयंघोषित नेतेगिरी आता आम्हाला मान्य नाही. या आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीने पुढे रेटत राहणार, आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, आता आम्हाला तुमच्या शिष्टमंडळाची कोर कमिटीची आम्हाला गरज नाही. तुम्ही याची आता जाणीव ठेवा, आणि तुम्हाला महाराष्ट्रात आता फिरता येतं का ते तरी बघा. जयाजी, या सगळे प्रश्न विचारले, त्याचं उत्तर पाहिजे आता शेतकऱ्यांना. नाही, मी कधीच असा दावा केलेला नाही की माझं नेतृत्व कोणी मान्य केलं पाहिजे. मी या आंदोलनाचा मी नेता बी नाही आहे. या आंदोलनाला हे आंदोलन पुणतांबेकरांनी सुरू केलेलं आहे. पुणतांबेकर सर्व याचे नेते आहेत, मी त्याच्यातले एक घटक आहे. त्यामुळे आंदोलन थांबवायचं का नाही थांबवायचं पुणतांबेकरांच्या हातामध्ये, महाराष्ट्राच्या हातामध्ये. मी त्याच्यातला कुठलाही घटक नाही. आणि मी आधीच सांगितलं की मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची, तमाम जनतेची मागे मागतो. जर माझं काही चुकलं असेल, माझ्याकडून जर काही चुकीचं घडलं असेल तर मला क्षमा करावं, या प्रकारची मी या भूमिका मांडतो. क्षमा मागितली आहे त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची. त्यांनी क्षमा मागितली आहे, त्यांनी क्षमा मागावी ही सर्वांच्या वतीने विनंती आहे. पण जयाजीराव व इतर कोर कमिटीच्या सर्व सदस्यांनी पुनश्च एकदा पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना साथ द्यावी, आणि त्यांनी स्वतः ज्यांनी जाहीर केलं की हा संप मिटलाय, त्यांनी परत एकदा महाराष्ट्राला सांगावं की संप हा सुरूच आहे, आणि आणखीन तीव्र फक्त अहिंसा कुठंही झाली नाही पाहिजे. अशा स्वरूपांनी संप या ठिकाणी जयाजीराव यांनी स्वतः पुणतांब्यामध्ये येऊन, जे ऑलरेडी आता जे शेतकरी आहे हे फार मोठ्या संख्येने पुणतांब्यामध्ये उपस्थित आहे, त्यांनी सर्वप्रथम पुणतांब्यामध्ये यायचं. या सर्व शेतकऱ्यांसमोर स्वतः जयाजीरावांनी स्वतः माफी मागायची, आणि ते स्वतः कोण? कोर कमिटीने आणि कोणी नाही, महाराष्ट्रातला सर्व शेतकरी, पुणतांब्यातला सर्व शेतकरी हा पहिल्यांदा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. आणि त्याला विचारून या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ह्या राज्यातल्या शेतकऱ्याला विचारून घेतला गेला पाहिजे. हा जो रात्री मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि जी ही समन्वय समितीने जो निर्णय घेतला आहे, हा महाराष्ट्रातल्या किंवा पुणतांब्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला मान्य नसून आम्ही या ठिकाणी या सरकारचा
आणि या राज्य सरकारचा आणि जयाजीराव यांचा समन्वय समितीचा जाहीर निषेध करतो. जयाजीराव, या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पुणतांब्यात येऊन या सगळ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. यावर काय उत्तर आहे तुमचं? मला त्याच्याबद्दल अजिबात कमीपणा वाटत नाही, कारण मी त्यांचा मुलगा आहे, त्यांच्याबरोबर काम करणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये. ते माझेच आहेत आणि पुणतांब्यामध्ये जाऊन मला माफी मागायला काय अडचण आहे? मी काय गुन्हेगार नाहीये. आणि पुणतांबेकरांनी केलेलं काम केलेलं आहे. पुणतांबेकरांचा संप हा खरं तर मी डिक्लेअर केलेलं नाहीये. ही कोर कमिटी आहे. पुणतांब्याचे धनंजय जाधव यांनी संप सध्या थांबवल्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. खरं तर मला बळीचा बकरा या ठिकाणी केला जातोय. आणि मी, कारण काय झालंय, सगळ्यात जास्त चेहरा माझा पुढे असल्यामुळे ते मला बळीचा बकरा केला जातोय. मी आदरपूर्वक ज्या दिवशी सदाभाऊ खोत या ठिकाणी याला आले होते तुमच्या पुणतांब्याला, त्यावेळेस सगळ्यात मोठा विरोध मी केला. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं तुम्ही औरंगाबादला जाताना की जर पुणतांबेकरांनी संप जरी घेतला असला तरी आम्ही मागे होऊ देणार नाही. पुणतांबेकरांचा संप पुणतांबेकरांचा राहिलेला हा महाराष्ट्राचा संप झालेला आहे. परंतु माझी भूमिका या ठिकाणी विपर्यस्तपणे जी सध्या तयार केली गेलेली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे. तरी मी सातत्याने सांगतोय, मी उद्या 11 वाजता औरंगाबादमध्ये या संदर्भातलं संपूर्ण निवेदन जाहीर करणार आहे. त्याला राज्यामधील जे जे कोर कमिटीची समन्वय समिती आहे ती समन्वय समिती त्या ठिकाणी येणार आहे, ते आपलं डिक्लेरेशन करणार आहे. निश्चितच शेतकऱ्यांना आपण विचारूयात की जयाजी म्हणतात की माझा बळीचा बकरा केला. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो, जयाजीराव सूर्यवंशी हे काही या आंदोलनाचे केंद्रबिंदू नाहीये. परंतु प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी जो विश्वासघात शेतकऱ्यांचा केलेला आहे, ते जर स्वतःला असं म्हणत असतील की बळीचा बकरा केला तर स्वतः बकरा होण्याची गरज नव्हती. आपण बकरा आहे की माणूस याची जाणीव अगोदर त्यांना असायला हवी होती. अगोदर चुकीचं वागायचं, अगोदर चुका करायच्या नंतर माफी मागायची. हा काय पोरखेळ नाही. मी त्यांना 4 वेळा हे सांगतोय, जरी तुम्ही असं म्हणत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही बळीचा बकरा झालेला नाही. तुम्ही 100% आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला अशी शंका आहे याच्यामध्ये काहीतरी काळबेरं झालेलं आहे. मुख्यमंत्री रात्री तुमच्या कानात बोलतात, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कानात बोलतात आणि हे कानातलं बोलणं आमच्या कानात बाकी आता आहे ना, काहीतरी जागा करून गेलेलं आहे. धनंजय जाधव जे पुणतांब्याचे आहेत त्यांनी संप मागे घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. मागे घेतलाच नाही संप, मागे गेलेलाच नाही संप. संप हा चालूच आहे, मागे जाणार पण नाही. मागण्या सगळ्या मान्य झाल्याशिवाय धनंजय जाधव यांनी संप मागे घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं संपूर्ण कमिटीचं एकमत होऊन निर्णय व्हायला पाहिजे होता. ते आता एकमेकावर ढकलताय. त्याला कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? ते सर्वजण त्यात सामील आहे आणि सर्वांचा निषेध इथं शेतकरी करतायत. काय असं धनंजय जाधव यांनी संप मागे घेतला असं जयाजी म्हणतात. धनंजय जाधव आणि जयाजी यांना एक विनंती आहे का त्यांनी 4 भिंतीच्या जो निर्णय घेतला तो शेतकऱ्याला मान्य नाहीये. आणि तो तुम्ही इथून निर्णय घेतला ना पुणतांब्यातून संपायचा, तर मग तुम्ही पुणतांब्यात मुख्यमंत्र्याला आणा ना. सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर निर्णय होऊ द्या ना. तुम्ही 4 भिंतीच्या आत का निर्णय घेतला? याचा अर्थ तुम्ही काय कशामुळे घेतला? त्यांना राजकीय दबाव आलेला आहे. तालुक्यातले आमदार पण त्यांच्या बरोबर होते. मीडियामध्ये आम्हाला सगळं दिसलेलं आहे. ही राजकीय सेटलमेंट झालेली आहे यांची. यांना कुठंतरी काहीतरी भेटलेलं आहे म्हणून यांनी संप मागे घेतला, जाहीर केलेला आहे. आता म्हणत्या का आम्ही त्यात नाही, मला बळीचा बकरा बनवला. हे साफ खोट आहे. या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. जयाजीराव कडून आपण याचं उत्तर घेऊया की तुम्ही सगळ्यांनी मिळून सेटलमेंट केल्याचा सामान्य शेतकऱ्यांचा आरोप आहे. जयाजीराव, खरं तर त्यांचा उद्रेक मी समजू शकतो, त्यांच्या भावना मी समजू शकतो, कारण त्यांच्या एवढ्या तीव्र भावना आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे ही त्यांची भावना आहे. आणि खरं तर या भावनेपोटी शेतकरी म्हणतात, त्याच्याबद्दल मला काही वाईट वाटत नाही आहे. पण मी माझ्याबद्दल आणि कोर कमिटीबद्दल सांगेल, आमचं कुठलंही सेटलमेंट झालं नाही. आणि जयाजी सूर्यवंशी नावाची जी व्यक्ती आहे ती आत्तापर्यंत माझं वय झाले 55 वय झाले. कोणाच्याही 1 रुपयाला मी लाजिंदा राहिलेलं नाही आहे. मी माझ्या शेतीमधलं उत्पादन खर्च करून शेतकऱ्यांसाठी काम करतो. माझ्या एवढं काम करणारा महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकऱ्याने नाही, याचं तुम्ही लक्षही द्या. आणि उगीच माझ्यावर बेछोटा आरोप करून मला बदनाम करण्याचं काम करू नका, ही मला आपला नम्र विनंती आहे. आपला राग मी सहन करू शकतो, त्याचं कारण आपल्याला असं वाटतं की या राज्यामधील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आणि मी तुमच्या बरोबर आहे. या प्रकारची कुठल्या प्रकारची तुम्ही खात्री बाळगा. मी उद्यापासून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणार आहे. परंतु मी उद्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये 11 वाजता हा निर्णय तुम्हाला जाहीर देणार आहे. कारण आता जर महाराष्ट्रातील जनतेला हा निर्णय मान्य नसेल तर आम्ही सरकारबरोबर नाही, तर आम्ही तुमच्याबरोबर राहू, हे 100% या ठिकाणी सांगतोय. निश्चितच या शेतकऱ्यांचा जयाजीराव आणखीन एक प्रश्न आहे की कोर कमिटीची मीटिंग ज्यावेळेस झाली त्यानंतर पत्रकार परिषद घेण्याच्या दरम्यान तुमच्या कोर कमिटीमध्ये मतभेद होते, हे खरं आहे का? नाही, असं काय मतभेद काही नव्हते. मुळात प्रश्न असा आहे, जर आम्हाला तसं काही जर असतं, आम्हाला संपातून मागं घ्यायची असती तर 5 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलीच नसती. खरं तर आम्हाला मुंबईला जायचंच नव्हतं. परंतु परत एकदा असं वाटलं की मुख्यमंत्र्यांना काहीतरी निर्णय तातडीचा घ्यायचा, आमच्यावर काहीतरी फार मोठे उपकार करायचे असं आम्हाला वाटल्यामुळे आम्ही मुंबईला गेलो.
तरी मी मुंबईमध्ये गेल्यानंतर सर्व पत्रकारांना सांगितलं की आता आमचा कार्यक्रम होणार नाही, तुम्ही उद्या आपण भेटू. पण परत रात्री 12 वाजता मला मुख्यमंत्र्यांना भेटणं योग्य ठरणार नाही, आपण सकाळी भेटू. कारण नेहमी सातत्याने रात्रीचे जर उद्योग काही केले तर पुन्हा जनता नावं ठेवती, हेही मी बोलून दाखवलं होतं. पण मुख्यमंत्री म्हणले मला 2 दिवस वेळ नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये ही जी सगळी फसगत झाली आणि त्या फसगतीमध्ये आम्ही फसलो. आणि म्हणूनच मी सातत्याने म्हणतोय आमची झालेली चूक आहे, आम्ही निश्चितपणे उद्या दुरुस्त करू. निश्चित जयजराव, या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सकाळी जे बोललात मीडियासमोर संप संपला, हे खरं आहे का? तुम्ही आत्ता जे बोलताय की संप स्थगित केला, आता मी पुन्हा शेतकऱ्यांच्या सोबत आहे, नेमकं तुमचं म्हणणं नेमकं काय? सकाळी म्हणलेलं खरं होतं की आता म्हणलेलं खरं होतं? ऐकून घ्या कृष्णा, आमचं म्हणणं आहे की आम्ही 31 तारखेपर्यंत खरं तर संप स्थगित केला होता, की जो सरकारने आम्हाला अल्टिमेट दिला होता की आम्ही 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय घेऊ. खरं तर आमचा तो जेव्हा आम्ही स्थगित केला होता, मुख्यमंत्र्यांना मी हेही सांगितलं मीटिंगमध्ये की आम्ही संप मागे घेत नाहीये, आम्ही 31 तारखेनंतर पुन्हा संपावर जाऊ. कारण तुमचे आणि आमचे कुठले लागेबांधे नाहीत, हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी जाहीर केला होता, स्पष्ट सांगितलं होतं. कारण आम्हाला सरकार महत्त्वाचं आहे, आम्हाला शेतकरी महत्त्वाचा आहे. परंतु काही कामासाठी 2 पावलं मागे आले पाहिजेत. आता सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्रातील दूध उत्पादकाचा प्रश्न, 35 रुपयाच्या पुढे शेतकऱ्याला दुधाचा भाव मिळेल या प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि जयाजी सुरूजी त्या ठिकाणी एकटा नव्हता, शेतकरी कामगार पक्षाचे कुंजर होते, आपल्या संगमनेरचे बाळासाहेब थोरातकडचे सतीश कानवडे होते, कमलताई सावंत होत्या, सीमा नरोडे होते. ही सगळी वेगवेगळ्या पक्षाची लोक सुद्धा त्या ठिकाणी होते. म्हणजे जयाजी सूर्यवंशीचा हा एकट्याचा अधिकार नाही आहे. पण सध्या जयाजी सूर्यवंशीची तोप टाकली होती, मला काही फरक पडत नाही आहे. तुमचा मुलगा आहे, तुम्ही माझ्यावर काही बोलू शकता, पण मी तुमच्यावर राहणार हे निश्चितपणे तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो. आता तुम्ही म्हटलं की तुम्ही शेतकऱ्यासोबत आहात, आता तुम्ही एबीपी माझाच्या माध्यमातून घोषणा करताय का की ह्या शेतकऱ्यांच्या मनात जे आहे संप मिटलेला नाही, संप सुरू आहे? शेतकऱ्याच्या मनामध्ये ते आहे, त्याचबरोबर मी आहे, त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका बाळगू नका. परंतु उद्या सर्व सविस्तर प्रकारचं निवेदन मी आपल्याला औरंगाबादमध्ये करेल. शेतकऱ्यांच्या बरोबरच मी आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. तुम्ही जरी संप चालू ठेवला तरी आम्ही तुमच्या संपाबरोबर हे निश्चितपणे तुम्ही बाळगा. तुम्ही घोषणा करताय का? तुम्ही आता घोषणा करताय का? तुम्ही सांगताय मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे, तुम्ही आता सांगताय की संप मिटलेला नाही, संप सुरूच आहे? संप स्थगित केला होता, पण महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की आम्हाला संप चालू ठेवायचा आहे. तर जशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा तशी आमची इच्छा. एक आपण या सामान्य शेतकऱ्यांना विचारूयात की जयाजी सूर्यवंशी असं म्हणतायत की उद्या औरंगाबादमध्ये मीटिंग घेऊ आणि तिथून आम्ही घोषणा करू आणि आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे. याच्या अगोदर पहिल्यांदा शेतकऱ्यांची जी बैठक आहे ती पुणतांबा येथे झाली होती आणि त्यावेळेस निर्णय घेतला होता सर्व शेतकऱ्यांना बोलून की आपण ग्रामसभा घेतली आणि सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या संपावर जाण्याचा जो निर्णय आहे तो पुणतांबा येथे सर्व शेतकऱ्यांना बोलून ग्रामसभेमध्ये घेण्यात आला होता. ग्रामसभेमध्ये घेण्यात आला होता. तर जो काही निर्णय घ्यायचा होता, संप मागा घ्यायचा का चालू ठेवायचा, जो काही निर्णय घ्यायचा होता, या मुख्यमंत्र्यांना पुणतांब्यामध्ये बोलून ग्रामसभा घेऊन जयाजीरावांनी नामदार सदाभाऊ खोतकडे निरोप दिलेला होता का आम्ही काय तिथे मुंबईला चर्चेला येणार नाही. आता यावं सगळ्या कोर कमिटीने इथं असं तुम्हाला वाटतं? हो, लगेच आता कोर कमिटी, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पुणतांब्यामध्ये यावा आणि शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि त्यापुढे शेतकऱ्यांचा जो काही निर्णय असेल तो त्यांना जेव्हा शेतकऱ्याला मान्य होईल त्यावेळेस संप मागे घेतला येईल. तोपर्यंत अन्यथा संप मागे यावं काय वाटतं तुम्हाला? इथे यावं वाटतं काय? सगळ्यांनी कोर कमिटी आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः इथं येऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा. पुणतांब्याच्या ग्रामसभेत नको, औरंगाबादमध्ये नको. आंदोलनाची सुरुवात पुणतांब्यातून झाली, पहिला ग्रामसभेचा ठराव हा पुणतांब्यातून झालेला आहे आणि मग बाकीच्या गावांनी दिलेला आहे. तर त्यांना अशी माझी विनंती की त्यांनी पुणतांब्यात यायचं, पुणतांब्यातून परत सुरुवात करा तुम्ही, औरंगाबादमध्ये नको. मला जयाजीरावांना हा प्रश्न विचारायचा आहे की 3 एप्रिलला इथं जी ऐतिहासिक ग्रामसभा झाली त्या ऐतिहासिक ग्रामसभेची मूळ कल्पना असणारे धनंजय धोरडे यांना टाळून तुम्ही गेले आणि अजित नवले 3:30 वाजता मीटिंग मधून बाहेर निघाले. बाहेर आल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे शिष्टमंडळ फितूर झालेलं आहे. त्यांनी माझ्यावर ते 3:30 वाजता दबाव आणला, ते माझ्यावर धावले, इथपर्यंत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली बाहेर. अजित नवले उद्या सकाळी 9 वाजता इथे येत आहे, जयाजीरावनी इथं यावं आणि दोघांनी समोर आमचं काय येतो निर्णय करून द्यावा. हे कोर कमिटी फितूर झालेली आहे. जयाजीराव, या सगळ्या प्रश्नाचा हा आरोप जो आहे तो सामान्य पुणतांबेकर शेतकऱ्याचा आहे. या प्रश्नाला आता तुम्ही काय उत्तर देणार आहात? मुळात आता या ठिकाणी ज्यांनी जे सांगितलंय, खरं तर धनंजय धोरडेला आम्ही कुणी टाळलेलं नाहीये. धनंजय धोरडे आणि दुसरे आमचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
अनिल गलमोट यांनी स्वतःहून म्हटले की आम्हाला काही यायचं नाही, आम्ही या ठिकाणी थांबतो, या ठिकाणी आम्हाला लाईव्हमध्ये भाग घ्यायचा आहे आणि तुम्ही सगळे असल्यानंतर आम्हाला काही यायचं नाही आहे. खरं तर माझा याच्याशी काही संबंध नाही आहे. खरं तर पुणतांबेकरांचं आंदोलन आहे, पुणतांबेकरांनी पुढे नेलेलं आंदोलन आहे. त्यांच्या वारीमधला फक्त मी एक वारकरी आहे, मी याचा नेता नाही आहे. पहिले गैरसमज काढून टाका की मी याच्यामध्ये नेतेगिरी केलेली आहे, माझा काही संबंध नाही. सुदैवाने किंवा माझं दुर्दैव म्हणा की मी काल मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसलो आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी जे कानात बोलले की तुमचं जेवण झालं का, तुम्ही किती वाजता आले, याबद्दल त्यांनी माझ्याशी बोलले. याचा असा अर्थ नाही की मला मुख्यमंत्री माझ्या कानामध्ये बोलत होते आणि आमचं त्याचं काही गुटरगुट चाललं होतं. खरं तर ह्या सगळे जे आरोप आहेत ते तथाकथित आरोप आहेत. मला दुर्दैवाने खरं मला तर कोणावर आरोप करायचे नाही आहेत. माझ्यावर जरी कुणी आरोप केले तर मला पिछे त्या सर्वांच्यावर आरोप करून पुन्हा ऐकून घ्या. या सामान्य शेतकऱ्या एक प्रश्न आहे, या सामान्य शेतकऱ्यांनी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की उद्या नवले जे आहेत ते पुणतांब्यामध्ये येतील, त्यांच्यासोबत तुम्ही येऊन या सगळ्याच्या जे घडलं त्याचं स्पष्टीकरण इथल्या शेतकऱ्यांना देणार आहात का? उद्या पुणतांब्यात येणार आहे तुम्ही 9:30 वाजता? मी निश्चितपणे उद्या माझा 11 वाजता मी गाजरून मी मुंबईमध्ये आहे. मग मुंबईमधून किती वाजता निघेल मला माहीत नाहीये, कारण माझ्याकडे कुठल्या प्रकारचं वाहन नाहीये. मी ज्यावेळेस मुंबईवरून या ठिकाणाहून औरंगाबादला पोहोचेल, औरंगाबाद नंतर मी पुणतांब्याला निश्चित येणार आहे. त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाहीये आणि त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे सर्व या सगळ्यांचं म्हणणं आहे की नवलेंच्या सोबत तुम्ही यावं म्हणजे कळेल नेमकं काय घडलं होतं. नाही, त्यांच्यासोबत यावं. आता त्यांनी जो म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी यावं, अमुकने यावं, त्यांचा मी कोण? मी मालक आहे काय कोणाचा? मी माझ्याबद्दल मी मालक आहे, मी दुसऱ्याचा मालक नाहीये. मी अन्नदाता शेतकरी संघटना त्यामध्ये तुम्ही भूषणाने गेले होते मुख्यमंत्र्यांना भेटायला, त्यावेळेस तुम्ही या सगळ्यांचे नेते म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटायला अजिबात नेता म्हणून गेलेलो नव्हतो. तिथं कोर कमिटी होती, मी नेतेगिरी केलेली नाहीये. माझा एकट्याचा निर्णय नाही. कोर कमिटीचे सदस्य म्हणून गेलात? मी सदस्य म्हणून गेलो होतो, मी नेता म्हणून गेलो नव्हतो. पत्रकार परिषद स्वतः तुम्ही घेतली? अहो, मुख्यमंत्र्यांनी घेतली, मी घेतली नाही. पत्रकार तुम्ही स्वतः घेतली? अहो, मुख्यमंत्री पत्रकार परिषद, माझी पत्रकार परिषद नव्हती. 5 वाजता इथे 5 वाजता तुम्ही जी मुंबईला जाताना पत्रकार परिषद घेतली ही तुम्ही घेतली होती. बरोबर आहे, बरोबर आहे. आता या सगळ्यांशी माझा बरोबर आहे. तिथं पुणतांब्यामध्ये जी बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली, आम्ही सर्वजण होतो. त्यामध्ये आम्ही डिक्लेअर केलं होतं की 25 जून रोजी 5 जूनला महाराष्ट्र बंदची आम्ही हाक दिली होती. ते मी काही नाकारत नाही आणि मी त्याच्यावर अजूनही ठाम आहे की आता उद्या आम्ही या संदर्भामध्ये आमची भूमिका निश्चितपणे तुमच्याबरोबर असलेली जाहीर करेल. आज जी एक चूक केली ती पुन्हा मला उद्या चूक करायची नाहीये आणि सर्वांना विश्वास घेऊन पुन्हा तुम्हाला तुमच्याबरोबर मला काम करायचंय. एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही घोषणा केली की माझी चूक झाली, आता मी संप पुन्हा चालू ठेवणार आहे, पण हे सगळं करत असताना तुम्ही ज्या कोर कमिटी सोबत मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला होतात त्या कोर कमिटीला विश्वासात घेतलाय का आता या पुढच्या तुमच्या भूमिकेबद्दल? त्या कोर कमिटीला उद्या 11 वाजता औरंगाबादमध्ये बोलवलेलं आहे मी. ती कोर कमिटीच्या समोर ही सगळी बैठक होईल आणि कोर कमिटी डिक्लेअर घेईल. आणि जरी उद्या कोर कमिटीचा विरोध असला तरी जयाजी सुरेंद्र संघटना या शेतकऱ्याच्या बरोबर राहील, एवढं मी 100% तुम्हाला सांगतो. निश्चितच याचबद्दल आपण विचारून घेऊयात की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोर कमिटीला औरंगाबादमध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी हे मांडू. पहिली गोष्ट जयाजीरावांना आमची विनंती तरुण शेतकऱ्याची काय जयाजीराव, पहिली गोष्ट समन्वय समिती बैठक नियोजित करणं हे कधी ठरलेलं नव्हतं शेतकऱ्यांचं. पुणतांब्यातून ही घोषणा झाली. संबंध महाराष्ट्रातला शेतकरी देशातला शेतकरी याच्यात घुसला. तुम्ही समन्वय समिती ठरवणारे कोण? पहिला प्रश्न एक. दुसरा, काल कोर कमिटीची बैठक झाली, बाळानामकर इथं आले, तुम्ही बाळानामकरांना 2 मिनिटं भेटले, थोडे बसले आणि मीडियाला घाईघाईने बाईट द्यायला गेले. कालच्या बैठकीमध्ये 23 पैकी किती कोर कमिटी सदस्य होते त्याचा अहवाल तुम्ही आता लगेच दिला पाहिजे जनतेला. किती लोक गैरहजर होते? पहिली गोष्ट, सर्व कोर कमिटीचं म्हणणं आहे जयाजीराव स्टंटबाजी करतायत. जयाजीराव तुम्ही घाई करू नका. रघुनाथ दादा पाटील जेव्हा इथं राज्यस्तरीय बैठक झाली, जेव्हा रघुनाथ दादांना सुद्धा तुम्ही ऐकण्याची मनस्थिती नव्हती. आणि मी एक विचारतो का जयाजीराव आणि धनंजय भाऊ जाधव यांनी काल या इथं मिटिंग घेतली, त्या मिटिंगमध्ये का आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जे प्रश्न मार्गी लागतील त्याचा मार्ग काढू आणि जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही पुणतांब्यात घेऊ असं सांगितलं. आणि तुम्ही परस्पर न इथं कोणाला विश्वासात घेता, न इथं गावकऱ्यांनी विश्वासात घेता, न राज्यातल्या जनतेला विश्वासात घेता, तुम्ही परस्पर तिकडं पहाटे जर निर्णय देत असाल तर आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो. आणि तुम्हाला नवलेंसोबत तुम्ही इथे यावं असं त्यांना म्हटलं होतं, मात्र तरी देखील ते यायला तयार आहेत. तुमचं काय मत? जयजीराव आणि कोर कमिटी जे आहेत धनंजय जाधव जे गेलेले होते, जे नवले साहेब होते, नवले साहेब खरोखर आहे ना एक शेतकरी भूमिपुत्र आहे. ते सरकारच्या पाठीत लात घालण्यासाठी गेले, पण तुम्ही सरकारचे पाय चाटायला गेले होते म्हणून तुम्ही स्टंटबाजी करतात. तुम्ही
या तुम्ही पुणतांब्यात आमच्या सर्व पुणतांब्यात सर्व शेतकऱ्यांवर चर्चा करा. या सगळ्यांची काय उत्तर आहे तुमच्याकडे? नाही, आता त्यांनी काय आरोप करायचा त्याच्याबद्दल मी सातत्याने सांगतो, आरोप करण्याला मी काही थांबवणार नाही आहे. आणि अजित नवले आणि मी आत्ता एका चॅनलवर बरोबर होतो, माझी भूमिका अजित नवलेला सांगितली, महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांना काय म्हणायचं होतं त्यांनी त्यांचं व्यक्त केले, ते आमच्याबरोबर होते. खरं तर अजित नवले कोर कमिटीमध्ये नव्हते. समन्वय कमिटी आणि कोर कमिटी या दोघ्या वेगवेगळ्या कमिट्या आहेत. समन्वय समिती ही वेगळी आहे, ती 21 लोकांची आहे. कोर कमिटी फक्त ठराविक लोकांची आहे आणि ती मी तयार केलेली नाही आहे. पुणतांब्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता की अशाची कमिटी राहील, माझा त्याशी काही संबंध नाही आहे. या निर्णयाची मी कमिटी बनवलेली नाही आहे, मी काय अधिकारी नाही आहे. कारण माझा काय औरंगाबादमधून हे आंदोलन चालू झाले, ते पुणतांबेकरांनी आंदोलन चालू केले, त्याच्यामुळे सर्वस्वी अधिकार जो आहे तो पुणतांबेकरांचा आहे. म्हणून मी आत्ता सातच सांगतो की मी पुणतांबेकरांच्या बरोबर आहे, पुणतांबेकरांच्या बरोबर राहील. मग काय येत नाहीत पुणतांबेकरांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायला? निश्चित उद्या जाणार मी 12च्या नंतर पुणतांब्यामध्ये जाणार. नक्कीच जयाजी, तेव्हा तुम्ही या सगळ्या घडामोडींवरती आपली बाजू मांडलेली आहे. जयाजी सूर्यवंशी आता आपल्यासोबत एक कृष्णा होता, पुणतांब्याचे शेतकरी ज्यांनी या संपाला हाक दिली होती, ते देखील आपल्यासोबत होते. जयाजी सूर्यवंशी यांनी माफी मागितलेली आहे. सोबतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे हा जो शेतकऱ्यांचा संप आहे तो इथून पुढे सुरूच राहील असंही त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता नेमक्या काय घडामोडी घडतात या अनुषंगानं त्याकडे आपलं लक्ष असेलच.